हे बघा, परफेक्ट भाजी होते ही काजू कढी। एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। नक्की ट्राय करा, खूपच भारी लागते। नक्की ट्राय करून बघा तुम्ही। संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला काजू कढी दाखवणार आहे। कशी बनवायची आहे ते तुम्हाला दाखवते। आता मी काजू घेतलेले आहेत आणि 2 तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे आणि व्यवस्थित आता ही अख्खे काजू घेतलेले आहेत आणि बिया घेतलेले आहेत ते खरबूजच्या। लसण मी कट करून छान बारीक चिरून घेतलेला आहे। अद्रक पण थोडंसं चिरून घेतलेले आहे। फक्त 2 मिरच्या आहेत कापून घेतल्या आणि एक कांदा आहे आणि मस्त एक टमाटर मोठं मी छान बारीक चिरून घेतलेला आहे। याच्यानंतर दालचिनी घेतलेली आहे मी 2 तुकडे, तमालपत्र 2 घेतलेले आहेत, लवंग 3 घेतले आणि 2 लवंग हे घेतलेले आहे आपण। 3 काळी मिरी घेतलेले आहेत आणि 2 विलायची घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मी घेतलेले आहे गरम मसाला 1.5 चम्मच आहे। जास्त गरम नाही, थोडंसंच आहे। हे पण थोडा गरम लाईटली आहे आणि धनेपूड घेतली अर्धा चम्मच। चला तर मग सुरुवात करते मी। हे बघा, मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। आता मस्त आपल्याला तूप टाकायचं आहे व्यवस्थित आणि मस्त काजू भाजून घ्यायचे छान। त्याच्यामध्ये थंडीनं असं घट्ट होतं, त्याच्यामुळे मस्त आपल्याला याच्यामध्ये तूप टाकूनच फ्राय करायचे छान काजू आणि चांगल्या तुपामध्ये, ते पण त्याची टेस्ट खूप भारी लागते। त्याच्यानंतर आपल्याला काजू हे याच्यामध्ये टाकायचे आहे। व्यवस्थित आता छान आपल्याला कडक मध्ये छान भाजून घ्यायचे ते व्यवस्थित, कमी गॅसवर। ते पण ते बघू शकता आपल्याला छान आता कलर आलेला आहे। ते पण कमी गॅसवरच आपल्याला छान करून घ्यायचे। आता हे काजू काढून घेणार आहे प्लेटमध्ये। हे बघू शकता आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये। तुपामध्येच तुम्ही फ्राय करा। मी तुपामध्येच तेल ऍड करणार आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला जिरे ऍड करायचे। आता मी जिरे टाकणार आहे, हे बघा। आणि मस्त लगे आपल्याला याच्यामध्ये मस्त जिरे हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला अद्रक आणि लसण टाकायचं अगोदर आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे टाकायचं। व्यवस्थित लालसर होईपर्यंत बघू शकता आता आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला तमालपत्र तोडून टाकायचं आहे, तोडून टाकायचं। हे पटकन मिक्सर मधून पटकन होतं। आणि लवंग सुद्धा टाकायचं आणि दालचिनी सुद्धा तुकडे करून टाकायचे। हे बघ, मस्त लगे तुकडे करून छान, ताकि ते तेलात टाकलं ना पटकन होतं, त्याच्यामुळे अगोदर हे करायचं। तर हे बघा छान आपला व्यवस्थित लसूण झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला कांदा आणि मिरची टाकायची आहे। मस्त लगे लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं तिला। बघू शकता कांद्याला पण मस्त कलर आलेला आहे। आता याच्यानंतर आपल्याला थोडंसं बाजूला करून
काजू आणि छान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आणि बिया सुद्धा लालसर होईपर्यंत आपल्याला छान भाजायचे आहे. थोडासा मी गॅस मीडियम वाढवणार आहे, जास्त नाही, पटकन लालसर होण्यापेक्षा मीडियमच. ते बघू शकता आता मस्त कलर आलेला आहे थोडा थोडा. आता आपल्याला मिक्स करायचं सगळं. मस्त काजूला सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघू शकता आता मस्त झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टमाटर ॲड करायचं. बघू शकता आता मस्त आपल्याला थोडंसं 5 मिनिटं छान शिजून घ्यायचं आहे टमाटर. बघू शकता आता मस्त आपल्याला बंद करायचं आहे गॅस आणि प्युरी करायची आहे. याची बंद करणार आहे मी. आता थंड झाले की आपल्याला मिक्सरमधून प्युरी करून घ्यायची आहे. आता मी मिक्सरमध्ये प्युरी करण्यासाठी आता थोडंसं आपल्याला थंड करायचं मिक्सरमधून मस्त लगे आणि नंतर फिरून घ्यायचं मस्त पाणी टाकून. आता मी थोडंसं अजून थंड करणार आहे सगळं आणि नंतर पाणी टाकून मस्त प्युरी करून घ्यायची आपल्याला. हे बघू शकता आता मी प्युरी छान केलेली आहे बारीक. आता याच्यानंतर मी गॅस पेटवलेला आहे. आपल्याला तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त लगे फोडणी कशी करायची ते दाखवणार आहे. आता मी तेल ॲड करते याच्यामध्ये. आता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जास्त कसं टाकायचं तेल तुम्ही ठरवा. बघू शकता मी तेल टाकलेलं आहे 5-6 माप. आता याच्यानंतर आपल्याला प्युरी ॲड करायची याच्यामध्ये. आपण जे मिक्सरमधून काढलेली छान बारीक पेस्ट सगळी आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये. आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून मस्त मिक्सरमध्ये आणि थोडं ते पण आपल्याला ॲड करायचं नंतर. आता मी मस्त याला फ्राय करणार आहे छान मिक्स होईपर्यंत. तर मस्त आपल्याला असं छान करायचं. ते तेल जास्त सुटलं पाहिजे. प्युरीचं पूर्ण तेल सुटतं त्याच्यामुळे आधी ऑब्झर्व होतं नंतर तेल सुटतं. तर आपल्याला छान असं करून घ्यायचं आहे मिक्स सगळं. बघू शकता आता मस्त तेल आपलं छान सुटायला. हे बघू शकता आता मस्त आपला मसाला तेल सुटायला. चांगलं तेल सोडल्यानंतरच आपल्याला मसाले टाकायचे असते. फक्त छान फ्राय करायचे व्यवस्थित. हात छान असा हे बघा छान झालं ना. खाली लागतात ना त्याच्यासाठी असं करायचं. चला त्याच्यानंतर आपल्याला मस्त आपल्याला मसाले ॲड करणार आहे. हे तुम्हाला गरम मसाला धनेपूड हे सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला तिखट टाकायचं आणि तिखट तुमच्यानुसार ॲड करा की तुम्हाला किती तिखट टाकायचं आहे काय नाही. तर कोणाला तिखट आवडतं कोणाला तिखट नाही आवडत त्याच्या पद्धतीनं. तर मी जास्त तिखट नाही आहे थोडंसं मी टाकणार आहे. तर मी 3 चम्मच मी ॲड केलेलं आहे. थोडं झणझणीतच असली तर भाजीला चव येते बाकी काही नाही. तर मस्त मला मिक्स करायचं. फक्त जास्त लाल कलर येण्यासाठी असतं ते. ते बघू शकता तुम्ही आता व्यवस्थित मसाला आता मस्त आपल्याला छान आता
तेल छान सुटलं त्याच्यामध्ये पण. आता पहिल्या याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे मी. तर याच्यानंतर आपल्याला जे मी पाणी मिक्सरमधलं म्हटलं होतं ना, तर हे थोडंसं टाकायचं, जास्त नाही. आणि मस्त आपल्याला छान आता व्यवस्थित तेल व्यवस्थित आलं पाहिजे. ते बघू शकता आता मसाला आपला कसा झालेला आहे. ते बघू शकता मस्त तेल आपलं छान ग्रेव्हीचं झाला ना मसाला. आता आपल्याला याच्यामध्ये काजू टाकायचे आहेत. तर हे पूर्ण मी काजू तुपामध्ये छान व्यवस्थित केलं, त्याच्याबद्दल वास आणि सेंट खूप भारी टेस्ट लागते. त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही. काजू कढी खूप टेस्ट भारी लागते याची. आता तुम्हाला याच्यामध्ये क्रीम ॲड करायची तर क्रीम, पाणी ॲड करायचं, पाणी किंवा दूध. तर मी हे थोडंसं पाणी आहे हे टाकणार आहे. आपल्याला जास्त पातळ नाही करायची, घट्ट जर असेल तर त्याची मजा खूप भारी असते. थोडंसं मीडियम आपल्याला ठेवायचे आहे. आणि आता मस्त आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित तेल व्यवस्थित छान सुटतं. आता तुम्हाला बघू शकता हे तेल, आता बघू शकता खूप भारी भाजी होते. थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे. तर मस्त लगे चला. तर मग थोडंसं आता मी याला झाकण ठेवणार आहे आणि तेल छान सुटजोपर्यंत आपल्याला, आणि थोडंसं नंतर आपल्याला दूध ॲड करायचं आहे. आताच नाही, थोडंसं तेल सुटल्यानंतर. चला तर ते बघू शकता, हे बघा आली ना छान व्यवस्थित पूर्ण तेल. आता मी थोडंसं दूध, जास्त नाही, थोडंसं बरं का. आपल्याला जास्त पातळ नाही करायची, घट्टच असते काजू कढी त्याच्यासाठी. आणि छान असं ही झालेली आहे आपली काजू कढी तयार. ते बघू शकता मस्त. आता आपल्याला तेल अजून सुटतं, कमी गॅसवर ठेवायचं आणि खूप छान होती भाजी. नक्की ट्राय करून बघा आता तुम्ही. आता मी थोडंसं अजून झाकून ठेवणार आहे आणि मस्त लगे बघू शकता. हे बघू शकता आता आपल्याला मस्त गॅस बंद करायचा आहे आता आणि सर्व करायचं आहे. हे बघू शकता इतकी भारी टेस्ट होते याची आणि खूपच छान लागते. खूप म्हणजे खूप भारी. त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही. खूप आवड म्हणजे खूपच टेस्ट लागते याची. तर तुम्ही हे रेस्टॉरंटपेक्षा भारी आपल्या घरची होते. तर हे नक्की ट्राय करून बघा. काजू कढी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मी अशा डिश तुमच्यापर्यंत पोहोचते. सबस्क्राईबर नक्की करा.